नमस्कार मित्रमैत्रिणींनो. यशस्वी माणूस होण्यापेक्षा जीवनात उपयोगी पडणारा माणूस बना. तुम्ही नक्कीच पुढे जाल. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती यांची अत्यंत गरज असते. कोणी माझ्यासोबत कसं राहावं हे मी ठरवू शकत नाही, पण मी प्रत्येकाशी कसं वागू शकतो हे मात्र माझ्या हातात आहे. मग कशाला कोणाचं एवढं टेन्शन घ्यायचं? आपलं आयुष्य आहे. आपण निवांत जगायचं नाही म्हटलं तरी टेन्शन प्रत्येकाला असतं, पण ते हसून स्वीकारायचं की रडून ते मात्र आपल्याच हातात असतं. सराव तुम्हाला बळकट बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवतं, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवतं, यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देतं, परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देत असतं. गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या उपदेशामुळे कोणाचं तरी चरित्र सुधारतं, आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य हे रंगतदार आणि आनंदी होतं. स्वतःशीच वाद कराल तर सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील, मात्र दुसऱ्यांशी वाद घालत बसलात तर नवीन प्रश्न उभे राहतील. खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, परंतु खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उपटून टाकतो. आयुष्य जर प्रत्येकाला मनासारखं जगता आलं असतं तर त्याचं मोल कोणालाच राहिलं नसतं. त्यात प्रत्येकानं आपला आपला स्वार्थ बघितला असता आणि सर्व जगण्याचं गणित बिघडून बसलं असतं. देवा, तू पूर्ण सूत्र तुझ्या हातात ठेवली नाही तर माणसात माणूस पण राहिलं नसतं. सरळ सरळ जे आहे ते सांगण्याचं धैर्य आपल्यात हवं. त्यातून जे नाते टिकतील ते टिकतील, जे सोडावं लागेल तिथं इलाज नाही. काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्या सर्वात जास्त त्रासदायक असतात. देव ज्या लोकांना धन दौलत कमी देतो त्या लोकांना मन मात्र खूप मोठं देतो. जगात खाण्यासारखा दुसरा आनंद नाही, आणि पंचपक्वानापासून पाणीपुरी पावभाजीपर्यंत जे निरनिराळे शोध लागले गेले ते खाणाऱ्या माणसांमुळे, डायटिंग करणाऱ्यांमुळे नाही. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हुशार असण्याची गरज नाही, तर इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची व त्यावर मेहनत घ्यायची तयारी असली पाहिजे. प्रवाहासोबत वाहत जाणं चुकीचं नसतं, पण प्रवाह कशाचा आहे हे पाहणं मात्र खूप महत्त्वाचं असतं, आणि हे पाहणं गरजेचं आहे. बऱ्याचदा पाहिजे तसं आयुष्य जगता येत नाही, कारण आयुष्यातले बरेच छंद जबाबदारीकडे घाण ठेवावे लागतात. यशस्वी माणूस होण्यापेक्षा जीवनात उपयोगी पडणारा माणूस बना. तुम्ही नक्कीच पुढे जाल. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज मात्र कधीच नसतो. यशाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अपयश आणि कठीण परिस्थिती येणं खूप गरजेचे असते. हे जेव्हा माणूस अनुभवतो तेव्हा मात्र तो यशाचं शिखर नक्की गाठतो. जो जगासाठी सुंदर आहे त्याची निवड करण्यापेक्षा जो तुमचं जग सुंदर बनवतो त्याची निवड करा. चांगल्या माणसाला, चांगल्या नात्याला जपा. नेहमी तेच माणसं तुमच्याकरता धावत येतील. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात, आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण नाती वेळेनुसार बदलतात. गरज पडली की लोक तुमच्या जवळ येतात, गरज संपली की तुम्हाला कोणी विचारतही नाही. समजदार व्यक्ती कधीच गैरसमज करून घेत नाही, आणि गैरसमज वाढवणारी व्यक्ती कधीच समजदार होत नाही. ज्याचे मन सुंदर त्याचे ध्येय सुंदर असते. ज्याचे विचार सुंदर असतात त्याचे वागणे, बोलणे आणि जगणेही सुंदर असतं, आणि हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसऱ्याची विचारपूस करणं ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. माफ कर किंवा आभारी आहे हे शब्द जरी दिसायला साधे शब्द वाटत असले तरी त्याच्यात दुखावलेली मनं जोडण्याची भली मोठी ताकद दडलेली आहे. तेव्हा जर कोण चुकलं असेल तर त्याला क्षमा करा, आणि तुम्ही चुकला असेल तर माफी मागा. कोणाची तरी प्रत्येक गोष्ट आवडणं म्हणजे प्रेम नसतं. आवडी जुळणे, गुणदोषासह स्वीकारणे आणि एकमेकांना समजून घेणं, सुखदुःख असो सतत एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं म्हणजे प्रेम असतं. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही हरवू शकत नाही.
हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे मात्र नक्की असतं. मनुष्याला स्वतःची माणुसकी विसरायला लावणारी एकमेव चैनीची वस्तू म्हणजे पैसा. जगात कोणतीही गोष्ट तुम्ही पैशाने मिळवू शकता, पण मायेची माणसं मिळवणं खूप कठीण असतं. पैसा येतो आणि जातो. पैसा जगण्यासाठी आवश्यक असला तरी सर्वस्व नाही. त्यामुळे आपल्यातील माणुसकी जाऊ देऊ नका. माणुसकी नक्की जपा. ज्यावेळेस तुम्ही संकटात असता त्यावेळेस माणुसकी उपयोगाला येते. पैसा येतोच, पण तो सर्वस्व नसतो, हे मात्र लक्षात ठेवा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.